गाइस आपण येऊन पोचलो श्री आई एकविरा देवी शक्तीपीठ पायथा मंदिर वेरेगाव। लगे जरा येऊ गाइस फुल बक्षिरी झाले, फुल बक्षिरी झाले। अहो काका पालखीची पोरं सोडून कुठे चालले होता तुम्ही? अहो थांबा की काका। तर गाइस आता तुमच्या आरती झाली आणि आता लगेच पालखी निघणार आहे। आता बँड वाजता तुम्हाला आवाज येत असेल तर चला आता जाऊया आपण बघू किती टाइम लागतात त्या पालखी निघाला। तर बँड वाजता सर्व नाचतात, चला तुम्हाला दाखवतो नाचताना। चला जे एक मिनिट तर गाईज ज्या क्षणाची आपल्याला प्रतीक्षा होती तो क्षण पाहण्यात आलेला आहे। आपण आता येऊन पोचलोच पायथा मंदिर तिथं। बघा 3 दिवस आपण या चालत होतो, 3 दिवस सौर पद्धती चालत होते या सुवर्ण क्षणासाठी। तर गाईज आपण आता येऊन पोचलो श्री आई एकविरा देवी शक्तीपीठ पायथा मंदिर वेरेगाव। सर्व पालखीची पोरं आहेत बघा। तर गाईच आपला पायथा मंदिर दर्शन झालेलं आहे। आता अजून पालखी नाही आली, आपलं दर्शन झालं आधीच। आता पालखी दर्शन केल्यानंतर वरती पालखी जाईल। चला तुम्हाला नंतर भेटतो आता मी।
पालखी आलेली आहे. तर गाईज फायनली आपण पोहोचलो एकविराई मंदिरच्या इथं. बघा आज रविवार असल्यामुळे लय गर्दी आहे आणि आपल्या पालखीला सर्व इथं बसलेत. सगळी पब्लिक आपल्याकडे बसली पालखीची वाट बघतायत. जेव्हा पालखीला जेव्हा दर्शनाला लागेल. फायनली आम्ही पोचलो इथं. मला दाखवलं पण मगाशी का पोचलो म्हणून आम्ही. आणि हे बघा आपल्या पालखीत कोण आहे, मायकल भाई गोव्याचं आहे. ख्रिश्चन येतो म्हणजे जातीवरती नाही जात मी, पण ख्रिश्चन येतो धर्माने. पण तो बघा आईच्या पालखीला दरवर्षी येतो. तो कितवा वर्ष? दुसरा वर्ष जातो. बघा त्याला विचारला कशी ओढ लागली. ते बोलतं मनापासून मानल्यावरती बोलतं सर्व होतं बोलतं ना. हो. कुठला आहे तू? गोव्याचा. माझ्या एकविरा पालखी आत्ता आली जस्ट. आम्ही कधी येऊन धावलो होतो, आत्ता पालखी आली. तर बघा पण दाखवतो.
फक्त एक लेटर दिला आहे मंडळाचा, लगेच सर्वांना सोडणार आहेत, फक्त टी शर्ट पाहिजे. पाहिजे आम्हाला सोडलाय दर्शनासाठी, फक्त एक लेटर द्यायचा होता, एक लेटरवरती सर्वांना सोडला आहे. हे बघा सर्वांना सोडला आहे, सगळ्या पालख्याला सोडलाय, फक्त टी शर्ट पाहिजे बस. तर चला आपण दर्शन घ्यायचा होता. तर काय आहे बघा, अख्खा मंडळाला सोडला आहे, फक्त याच्या टी शर्ट आहेत त्यांना सर्व सोडला आहे. फक्त एक लेटर पाहिजे होता, एक लेटरवरती सर्वांना सोडला आहे. पूर्ण मंडळ डायरेक्ट VIP दर्शन सर्वांना लगेच जरा येऊ दे. गाईच सुंदरचं दर्शन झालेलं आहे आमचं, एकदम सुंदरचं दर्शन. पास वगैरे काढायची गरज नाही लागली, फक्त एक मंडळाचा लेटर होता, त्या लेटरवरती सर्वांना सोडला. फक्त ज्याचे टी शर्ट असेल त्याला सोडत होते. हे फुकट पैसे घालून गेले, याही फुकट पैसे भरला, 250 रुपयाला पकी आई होती. आम्ही थांबलो, फक्त एक लेटर दाखवला मंडळाचा, पूर्ण मंडळाला सोडला. फक्त ज्याचे टी शर्ट असेल त्यांना सर्वांना सोडला दर्शनासाठी. राजभाई मात्री 3 दिवस अंघोल नाही गाईच. गाईच चला आपण आता जाऊ घरी जेवायला. आता जेवायला काय जेवायला मटन आहे, डायरेक्ट जेवायला मटन आहे. दर्शन घेऊन झाला तर डायरेक्ट जेवायला मटन, डायरेक्ट आपण जेवायला जाऊ. तुम्हाला नंतर मटन भाकरी बिकरी नाही, नुसतं मटन आहे, भाकरी बी आहे, भाकरी पण काय, भाकरी पण यायचं ना काय. चला याच्या मुलाला दर्शन भेटला मेन म्हणजे मटन के धन्यवाद सगळं कसे त्याने फोन लावला लेटर साठी. एक मिनिट काहीच, तर आपण तुम्हाला नंतर भेटू चाली गेल्यावरती. चला बाय बाय, जय कुठे काहीच. बघू शकतो तुम्ही. याचं येडे चाललं बघा, येडे चाललं बघा याचं. पैसे मागत नाही मी तुम्हाला. का नाही मागत पैसे? भरपूर आहे. काका अहो काका, ओटी घ्या, ओटी 100 रुपये ओटी. काय फुल बक्षुरी झाले, ते फुल बक्षुरी झाले. अहो काका, चकडी घे, चकडी थंडगार ताक घे, ताक फक्त 10 रुपये. एक्सक्यूज मी, तिकडे बसलो तो पुढे. पिशव्या घेऊन सुटलेला आहे जोरात. ही गाडी सुटली आहे, गाडीने उलटी करून ठोकली. माहितीये का तुला? एवढी लावायची, एवढी मायला हे म्हणतात. बाई म्हणतो तोंड दाखले ना आधी का. अहो काका थांबा ना. या साईडला, या साईडला ना. पालखीची माणसं सोडून कुठे चालली? गाईज ब्लॉग व्हायरल आहे, ब्लॉग व्हायरल आहे गाईज. ओ काका, हाय काका, खूप छान दिसत. पालखीची पोरं सोडून कुठे चालली होता तुम्ही? अहो थांबा की काका, तुम्ही मला होईल ना तिकडे कोकण फिरवायला. हा काकू बरं आहे ना? जेवलं झालं का? मटण खायला. काका, काय ग बाळा? अरे नाही येतो वर नाही सामान नाही. गाईज आम्ही पाण्याला उतरलो खाली, तर आलो आम्ही जेवायला. तर झाली बक्षुरी संपली, आता पब्लिक पण गेली. हे बघा आवाज काढणारा मेन माणूस किंग. आजचा ब्लॉग व्हायरल व्हायचा, भाई फुल फेमस आहे आज. चला आपण जाऊ आता जेवायला, तुम्हाला नंतर भेटू. हमारे में हो सकता.
प्रसाद घेऊ आणि जाऊ पण या आपला गुलाल बघा काही 100% काकाला एकदा लास्ट काकाला आवाज तर दे ना बाहेर गेले आपल्याला घ्यायला बघा कोणाला चैतन्य भाऊ आलेत कुठं जशी गेले तशी बोलायची गरज होती काय आता आम्ही आलो इथं भावाला तर घ्यायला पायथा मंदिर आलो तिथे खास आपल्याला गाडी घ्यायला आले चला आपण जाऊ भावाने घेऊ तिथं वसल्या ठिकाणी तुमची गाडी आहे. तर गाय दर्शन विषण झालं आपलं सर्व प्रसाद पण घेतला आता आपल्या इथं जेवण आहे बघा मांडव विंडव घातलं प्रॉपर आणि हे आपला हे आपली ट्रक आहे काय बोलतं काय बघू नाही बाई दाखवू शकत नाही आणि आपला राजबाई आणि राजबाईचा स्टॉक तर गाईज चना डाल आपण पोहोचलो आपल्या ठिकाणी तिथं सगळे जेवायला बसले माझं झालं जेवण माझा फोन जरा चार्जिंग होता हे बघा तुम्हाला बरोबर जेवायला काय आहे मटन डाळ उजडी भात भाकर पण होती डवारा झाली डावारा झाली बघा सगळे भाग्यश्री नाच करते काय यायलाच लागतंय बघा सगळ्याच आठवण आहे बघा मटनच आहे म्हणून तर भाग्यश्री भाजीचं म्हणतात तर काहीच हे बघा आपली बॅग घेतली डोक्यावर तिकडे आपली गाडी आली पायथा मंदिराजवळ तर तिकडे चालले मी डोक्यावर घेऊन हे बघा मगाशी काका काका करणारा माणूस बघा हो हाय गाईज तर चला आपली गाडी आली आपल्याला घ्यायला आता टेम्पोन जायला लागला असता माझी सवत हॅलो गाडीत आपण जाऊ आता गाडीत घेतलं जरा डोक्यावरती जाऊ आपण गाडीत बसायला जेव्हा बी मस्त झाला प्रॉपर जेवायला होता मटन डाळ भात या म्हणजे आणि भाकर प्रवास झाला कट केला दर्शन पण एक नंबर झाला आता आपण चाललो घरी काय तर गाईच आता मी बसलो गाडीत दर्शन वगैरे मस्त झाला जेवण बिवण मस्त झाला आता चाललो घरी चला ब्लॉग इथे एंड करतो लय मोठा ब्लॉग बनला असेल जवळ पार्ट 2 बनवायला लागेल का काय समजत नाही बघू काय ते तुम्हाला सांगतो नंतरच बघायला भेटेलच तर चला ब्लॉग इथे एंड करतो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आता पुढची व्हिडिओ काय असेल मला पण माहिती नाही मॅचेस वगैरे असेल किंवा कसले तरी असेल व्हिडिओ तर चला तुम्हाला भेटतो नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये तर व्हिडिओ असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय एकविरा.